नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी बालभारती यामध्ये पाठ क्रमांक 3 गोष्ट तेलाली रामाचा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा स्वाध्याय. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गोष्टीतील पात्रे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीतील पात्रे लिहायचे आहेत. पहिलं पात्र आहे महाराज कृष्णदेवराय. त्यानंतर आपण दुसरं पात्र लिहायचं आहे तेलाली राम आणि तिसरं पात्र असणार आहे शेतकरी. तर अशा प्रकारे आपण गोष्टीतील ह्या 3 पात्राची या ठिकाणी नावे लिहायची आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. या गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले व का? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर. तेलारीराम या कथेतील तेलारीराम हे पात्र मला जास्त आवडले कारण तो अतिशय हुशार, चतुर आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा आहे. तो आपल्या बुद्धिमत्तेने राजाला योग्य उत्तर देऊन लोकांना चांगला संदेश देतो. त्यामुळे तेलालीराम हे पात्र आदर्श वाटते आणि त्यामुळेच मला या गोष्टीतील तेलालीराम हे पात्र खूप आवडले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. कोण म्हणाले? यामध्ये पहा. तेनाली सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? उत्तर. असे महाराज कृष्णदेवराय म्हणाले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर. असे महाराज कृष्णदेवराय म्हणाले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईल. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर. असे तेनालीराम म्हणाला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे महाराज हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. तर आता याचं आपण उत्तर लिहा. उत्तर. असे तेलालीराम म्हणाला. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. घटनाक्रम लिहा. यामध्ये पहा खालील घटना योग्य क्रमाने वहीत लिहा. आता या ठिकाणी आपल्याला 4 घटना दिलेल्या आहेत. तर या घटना आपल्या गोष्टीशी निगडीत आहेत तर ते आपल्याला क्रमाने लिहायच्या आहेत. पहिली घटना आहे जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. पुन्हा दिलेल्या तेलालीरामाचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. पुन्हा महाराज तेलालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले आणि घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघून गेले. आता आपण यांचा योग्य क्रम लावूया. पहिलं लिहायचं आहे महाराज तेलालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. त्यानंतर दुसरं वाक्य असणार आहे घोड्यावर स्वार झालेले ते दोघे बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. त्यानंतर पुढील तिसरं वाक्य लिहायचं आहे आपण जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. आणि चौथं वाक्य लिहायचं आहे तेलालीरामाचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. अशा प्रकारे आपण या घटनांचा क्रम या ठिकाणी लावायचा आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. पुढे कृती दिलेले पण विचार करा व सांगा. यामध्ये प्रश्न पहिला आहे शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. आता आपण या वाक्याचा अर्थ लिहूया. पहा. उत्तर. शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचे हित बाजूला सारून दुसऱ्याच्या हिताचा विचार करते तीच सर्वश्रेष्ठ असते. म्हणून शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा अर्थ मला या वाक्यावरून समजलेला आहे. पुढील प्रश्न या कथेतून तुम्ही काय शिकलात? तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर. या कथेतून आपल्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांच्या हिताचा विचार करावा ही शिकवण मिळते. निस्वार्थीपणा, परोपकार आणि समाजहित ही माणसाची खरी महानता आहे. जो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो तो श्रेष्ठ व आदरणीय असतो. अशा प्रकारे या कथेतून आम्हाला शिकायला मिळाले असे आपण उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. राजाच्या जागी तुम्ही असता तर तेलालीरामाचे कौतुक कसे केले असते? तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर. जर मी कथेतील राजा असतो तर मी तेलालीरामाचे खालीलप्रमाणे कौतुक केले असते. तेलालीराम, तू आपल्या बुद्धिमत्तेने आणि योग्य विचाराने माझ्या प्रश्नाचे छान उत्तर दिलेस. तुझ्या चातुर्यामुळे
आपल्या राज्याची कीर्ती वाढली आहे. तुझ्या या कार्यामुळे मी तुला 1000 सुवर्ण मुद्रा, मानाचे वस्त्र व दरबारात विशेष सन्मान देत आहे. अशा प्रकारे आपण राजाच्या जागी असतो तर तेलारीरामाचे कौतुक केले असते. असे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील आहे खेळूया शब्दाची ही कृती आहे. यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. यामध्ये पहिला आहे पहा न्याय. तर आता आपण याचं वाक्य बनवूया. महाराज नेहमी योग्य न्याय करत असत. अशा प्रकारे आपण या शब्दापासून वाक्य तयार करायचं आहे. पुढे आहे सुख. तर आता आपण त्याचं वाक्य बनवूया. आई वडिलांची सेवा करण्यात खरे सुख आहे. अशा प्रकारे आपण सुख या शब्दापासून वाक्य लिहायचं आहे. पुढे आहे ई गोड. पाहता आपण याचं वाक्य बनवूया. आंबा खूप गोड लागत आहे. अशा प्रकारे आपण या शब्दापासून वाक्य बनवायचं आहे. पुढे आहे श्रेष्ठ. तर आता आपण वाक्य बनवूया. जो दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तोच खरा श्रेष्ठ. अशा प्रकारे आपण वाक्य बनवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पहिला खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दांना सु हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा. उदाहरण दिले वचन आणि त्याचं बनवलेलं आहे सुवचन. आपण लक्षात ठेवायचं आहे मूळ शब्दाच्या आधी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात. तर आता आपण या शब्दांच्या अगोदर उपसर्ग लावून आपण वाक्य बनवूया. आपल्याला सु हा उपसर्ग लावायचा आहे. आपण या शब्दांच्या आधी सु हा उपसर्ग लावून आपण शब्द बनवूया. जसे की पहा बोध, त्याच्यापासून होणार आहे सुबोध. त्यानंतर पहा गंध, त्यापासून होणार आहे सुगंध. त्यानंतर वास, त्यापासून होणार आहे सुवास. त्यानंतर आहे विचार, त्यापासून शब्द तयार होणार आहे सुविचार. तर अशा प्रकारे आपण या शब्दांना उपसर्ग लावून त्यांचं लेखन केलेलं आहे. पुढे पहा आपल्याला लिहिते होऊया. यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे शेतातील विविध कामाविषयी माहिती मिळवा आणि मिळवलेली माहिती 5 ते 6 वाक्यात लिहा. तर आता आपण ते लिहूया. पहा उत्तर. शेतात सर्वप्रथम नांगरणी करून जमीन पेरणीसाठी तयार केली जाते. त्यानंतर बियाणे पेरून पिकांना वेळेवर पाणी दिले जाते. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी खत टाकले जाते आणि तण काढले जाते. पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधाची फवारणी केली जाते. पीक तयार झाल्यावर त्याची कापणी करून मळणी केली जाते. शेवटी धान्य साठवून ते बाजारात विकले जाते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 2. या कथेचा शेवट तुम्ही कसा कराल? कल्पना करावं लिहा. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. पहा उत्तर. तेलालीरामाचे उत्तर ऐकून राजा कृष्णदेवराय खूप आनंदी झाले. त्यांनी तेलालीरामाचे कौतुक केले आणि त्याला योग्य बक्षीस दिले. तसेच दरबारातील सर्वांनी शेतकऱ्याच्या कामाचे कौतुक केले. महाराज म्हणाले जो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतो तोच खरा श्रेष्ठ माणूस असतो. त्यांनी शेतकऱ्याला बक्षीस दिले. त्या दिवसापासून राज्यातील लोकही एकमेकांना मदत करू लागले आणि सर्वजण आनंदाने व गुण्या गोविंदाने राहू लागले. अशा प्रकारे आपण कथेचा शेवट करायचा आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर आपण समजून घेऊया. या अंतर्गत आपल्याला पहा चित्र पहा व सांगा. तर या ठिकाणी आपलं पहिलं चित्र दिलंय तो मुलगा. तर मुलगाच्या अगोदर काय लावलाय तो हा शब्द लावलेला आहे. त्यानंतर ती मुलगी. तर या ठिकाणी आपल्याला ती हे शब्द मुलीच्या आधी आपल्याला लावल्याचं दिसून येतं. आणि पुढे आहे पहा ते झाड. तर झाडाच्या अगोदर ते हा आपल्याला शब्द लावलेलं या ठिकाणी दिसून येतं. तर आता आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. त्या चित्रांच्या जागे अगोदर आपण तो, ती आणि ते असा शब्द लावून लिखाण करायचं आहे. पहा आपल्याला माहिती आहे तो हा पुल्लिंगी असतो, ती ही स्त्रीलिंगी असते आणि ते हे नपुसक लिंग असतं. तर आता आपण लोया पहा पंखा. तर तो पंखा. अशा प्रकारे आपण लेखन करायचं. नंतर काय दिसत आहे खुर्ची. तर याचं उत्तर लिहायचं आपण ती खुर्ची, कारण ती स्त्रीलिंगी असणार आहे. पुढे आहे विमान. तर ते विमान. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे. पुढे फळ आहे. तर तो फळा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुन्हा वही दिसत आहे आपल्याला. तर आपण लिहायचं आहे ती वही. आणि शेवटी आहे पुस्तक. तर पुस्तकाच्या अगोदर आपण ते पुस्तक. अशा प्रकारे आपण या ठिकाणी शब्द लावून यांचं लेखन करायचं आहे. पहा त्यानंतर आपल्याला खालील शब्द वाचा व तक्ता पूर्ण करा. अशा प्रकारची कृती दिलेली आहे. यामध्ये कोंबडी, वाटी, चमचा, नदी, डोळा, बाटली, फोटो, खडू, दप्तर, पिशवी, फूल, झाड, मैदान, गाडी, ग्रंथालय अशा प्रकारचे विविध शब्द दिलेले आहेत. आणि आपल्याला त्यांची विभागणी तो, ती आणि ते लिंगानुसार आपल्याला त्यांची या ठिकाणी विभागणी करायची आहे. तर आपण करूया. पहा तो मध्ये पहा आपण तो हे पुल्लिंग असतं. तर कोंबडा, खडू, चमचा, डोळा आणि फोटो हे आपण तो या टेबलमध्ये आपल्याला तोच्या रखान्यामध्ये आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत. तर ती साठी पहा ती हे स्त्रीलिंगी असणार. त्यामध्ये वाटी, कारण ती वाटी. पुन्हा नदी, ती नदी.
बाटली, पिशवी आणि ती गाडी. तर अशा प्रकारे आपण तीच्या रखान्यामध्ये हे शब्द लिहायचे आहेत. आणि शेवटी राहिलेले जे शब्द आहेत ते साठी आपण लिहायचे बघा. ते दप्तर, ते फूल, झाड, ते मैदान आणि ते ग्रंथालय. अशा प्रकारे आपण दिलेले जे शब्द आहेत आपण त्यांची विभागणी तो, ती आणि ते या अंतर्गत आपण केलेले आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या अंतर्गत आपण या शब्दांची या ठिकाणी वर्गीकरण केल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 3 मधील पाठ क्रमांक 3 गोष्ट तेल आणि रामाची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.